जय महालक्ष्मी. नमस्कार मित्रांनो, दिवस 4 महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा. काल आपण कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या प्रतिकृतीसाठी भिंती तयार केल्या होत्या. आज आपण मंदिराच्या समोरील सभा मंडप बनवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम मी आयताकृती बेस म्हणजेच सभा मंडपाचा पाया बनवून घेत आहे. हा पाया बनवून घेईपर्यंत मी तुम्हाला महाराष्ट्रातील आदिशक्तीच्या अत्यंत जागृत असलेल्या 3.5 शक्तीपीठांविषयी एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतो. तुळजापूरची तुळजाभवानी पूर्णपीठ ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. तिने कुकुरासूर राक्षसाचा वध केला अशी श्रद्धा आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई दुसरे पूर्णपीठ ही देवी करवीर निवासिनी म्हणून प्रसिद्ध आहे. तिने कोल्हासूर राक्षसाचा वध करून भक्तांना अभय दिले. माहूरगडची रेणुका माता तिसरे पूर्णपीठ ही परशुरामाची आई म्हणून प्रसिद्ध आहे आणि भक्तांना आशीर्वाद देते. वणीची सप्तशृंगी देवी अर्धे शक्तीपीठ या देवीला अर्धे शक्तीपीठ मानले जाते. ही महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखली जाते. तिची मूर्ती 18 हातांची आणि स्वयंभू आहे. मित्रांनो, आता सभा मंडपाचा प्रवेशद्वार दरवाजा देखील पूर्ण झाला आहे. उद्या आपण आपल्या मंदिराच्या प्रतिकृतीचे संपूर्ण स्वरूप पूर्ण करून घेणार आहोत. उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या Instagram वर फॉलो करून ठेवा. जय अंबे माता.